चला तर सगळ्यात पहिलं शुभ सकाळ। तर सुंदर दिवसाची अशी सुंदर सुरुवात झालेली आहे। खूप सुंदर अशी गजऱ्याने मी व्हिडिओची सुरुवात केली। हा व्हिडिओ गावाकडला आहे, छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे। बघा मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडतोय का? आणि व्हिडिओ आवडलाच तर जाता जाता एक लाईक नक्की करा। जेवढा जमेल तेवढा माझ्या घरचा ब्लॉग आणि यात्रेचा ब्लॉग मी ह्याच्यामध्ये दाखवलेला आहे। तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता कंटिन्यू पहा। चला तर व्हिडिओला हाय हॅलो नमस्कार, सारिकाज रेसिपीमध्ये मी सारिका तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। छोटे आजी आजोबा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आजच्या आपल्या ह्या छोट्याशा व्हिडिओमध्ये। हा व्हिडिओ गावाकडील आमच्या यात्रेचा आहे। तर बघा, सुंदर अशी दिवसाची सुरुवात झाली होती। सकाळी 5:30 वाजताच गजरे विकायला आले होते। तर मी त्या दादांना म्हटलं की थांबा, मला ह्याचा व्हिडिओ घ्यायचा आहे, कारण इतके फ्रेश गजरे दिसत होते की मन असं राहत नव्हतं। तर मी गजरे घेतले होते त्यांच्याकडून, म्हणून मी त्यांचा व्हिडिओ करून घेतलेला होता। चला तर बघा, सुंदर अशी दिवसाची सुरुवात झाली होती। त्याचबरोबर हे जे आहे तर रथाचे व्हिडिओ आहेत, आमच्या गावचा रथ आणि आम्ही ननंद भाऊजा यांनी मिळून केलेला स्वयंपाक, त्याचबरोबर केलेली एन्जॉय, ते दाखवणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। तर खूप छोटासा व्हिडिओ मी बनवलेला आहे। बघा, सगळ्यात पहिलं तर यात्रा म्हटलं की नैवेद्याला पुरणपोळी लागते। तर आमच्याकडे देवासाठी आज पुरणपोळी बनवली जाते आणि दुसऱ्या दिवशी मटण असतं। तर मी मटणचा ब्लॉग काय घेतलेला नाही। हा जो आहे तो पुरणपोळीचा आहे। ही माझी नंदुबाई आहेत। तर आम्ही एकत्र घरी आल्यानंतर सगळे मिळूनच स्वयंपाक करतो, कारण मी घरी एकटी असते आणि माझ्याकडे 3 नंदा आहेत। तर माझ्या सर्व नंदा खूप छान आहेत आणि सगळ्या मिळून आम्ही छान असे स्वयंपाक करतो। तर ह्यांच्या पद्धतीची, अस्सल गावरान पद्धतीची कटाची आमटी दाखवलेली आहे किंवा येळवण्याची आमटी। तर आमच्याकडे येळवण्याची आमटी म्हणतात। त्यासाठी बघा, सगळ्यात पहिला कांदा भाजून घेतला, खोबरं बारीक चिरून घेतलेलं आहे, 1 वाटी खोबरं आहे। खूप सिंपल अशी भाजी केली होती, म्हणजे कटाची आमटी केली होती, पण खायला खूप टेस्टी होती। तर टेस्ट येणारच, कारण आपण खलबत्त्यामध्ये कुटून घेणार होतो। तर सगळ्यात पहिलं कांदा खोबरं भाजून घेतलं आणि बघा अशा पद्धतीने कोथिंबीर टाकून मसाला सर्व बारीक करून घेतला। व्हिडिओ शूट करायला स्टँड काय नव्हतं, कारण गावी गेले होते तर मी सर्व काय घेऊन गेले नव्हते। तर बघा, एक जण भाजी टाकतं, एक जण भांडी वगैरे असं सर्व मिळून करतो आम्ही। हे छोटंसं आमचं गावाकडचं मंदिर आहे आणि हे किचन आहे। तर किचन थोडंसं अस्ताव्यस्त आहे, कारण तिथं माझे सासू सासरेच दोघंच राहतात आणि आम्ही गेल्यानंतर दुसऱ्याच दिवशी यात्रा होती सकाळी, तर तेवढं काय आवरायला जमलं नव्हतं, तरी मी तसा शूट घेतला होता। बघा, सगळ्यात पहिलं यात्रा जरी असली तरी पुरणपोळी करायला वेळ जातो, तर आम्हाला नाश्ता बनवायचा होता। त्यासाठी आम्ही नाश्त्याला पोहे केले आणि बघा, पुरण एक ननंद परतते, एक ननंद आमटीला फोडणी देते आणि मी जे आहे ते वरची दुसरी कामं करत होती। परत कोणत्या तर ताई कमेंट करतील की तू कामाला नंदांना लावलं का? तर नाही, आम्ही सर्वजण मिळून करत होतो। बघा, सगळ्यात पहिलं ह्यात नंदुबाईंनी माझ्या तेल टाकलेलं आहे आणि तेल टाकून आता फोडणी देणार आहे। तर ह्याच्यामध्ये कढीपत्ता टाकलाय। तुम्ही म्हणाल आवरून सगळा व्हिडिओ शूट केलाय, तर तसं नाही। आमच्या दारामध्ये ज्यावेळेस रथ येतो त्यावेळेस रथाची पूजा करण्यासाठी आम्ही तयार झालेलो होतो। बघा, मोहरी टाकली, तर रथाला यायला वेळ होता म्हणून थोडंसं आम्ही आवरून बसलो होतो, म्हणून आमटी करून घेतली। जिरं मोहरी टाकली। बघा, सांगितलं होतं मी गजरे घेतल्यात, तर छान असे आम्ही गजरेही लावले होते। खूप काही आवरलं नव्हतं रथाच्या ह्याच्यासाठी, पाया पडण्यासाठी। बघा, लसूण, कोथिंबीर, खोबरं आणि कांद्याची पेस्ट केलेली जी होती ती ह्याच्यामध्ये टाकून घेते। आता गावी म्हटलं तर एका दिवसात लगेच सगळं काही होत नाही आवरणं, तर मी पहिल्याच दिवशी शूट घेतलेला होता, त्याच्यामुळं। त्याचबरोबर त्यांनी जी चटणी हवी होती तीही ताटात काढून घेतली आणि कांदा बघा त्यांनी सेपरेट बारीक करून घेतला होता, खोबऱ्याबरोबर घेतला नव्हता। तर छान असं मसाला तेलामध्ये भाजला ह्यांनी आणि आता जो कांदाही होता तो पण टाकून घेतेत। एका साईडला दुसरी ननंद पुरण हलवते किंवा मधून अधून मी पण हलवत होते। तर बघा, खालच्या गॅसवरतीही स्वयंपाक चालला होता आणि वरतीही स्वयंपाक चालला होता, कारण पाहुणे येणार होते, तर त्यांच्यासाठी आम्ही स्वयंपाक बनवत होतो पुरणपोळीचा। तर बघा, त्यांनी छान असा एक साधारण 7 ते 8 मिनिटच मसाला परतला असेल, पण उकळाची टेस्ट आणि त्यांच्या हाताची टेस्ट असं मिळून जी कटाची आमटी तयार झाली होती, खूप म्हणजे खूप छान होती। तर नेहमी आले की मी त्यांना करायला लावते, कारण कटाची आमटी त्यांच्या हातची खूप छान लागते। तर बघा, त्यांनी मसाला परतला, एकदम सिंपल पद्धतीने करतात पण टेस्ट खूप छान येते। जी आपण येळवणी काढलेली असते ती येळवणी नंतर आपण ह्याच्यामध्ये ओतणार आहोत।
थोडासा व्हिडिओ हललेला आहे कारण व्हिडिओला स्टँड नव्हतं, मी माझ्या हाताने शूट करत होती त्याच्यामुळे हातात मोबाईल पकडून. बघा बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे त्यांनी फोडणीत कोथिंबीर टाकून छान असं हलवून घेतलं. चला तर ही जी आहे ती येळवणी आहे. पुरण आम्ही ह्यावेळेस कुकरमध्ये शिजवून घेतलं होतं, पण ताई म्हटल्या थोडीशी येळवणी घट्ट निघालेली नाही, तर आम्ही थोडंसं पाणी गरम केलं आणि परत पातेल्यामध्ये टाकून येळवणी काढून घेतलेली आहे. बघा गंमत सांगायची म्हणजे हा व्हिडिओ शूट करून कमीत कमी 8 दिवस झालेले आहेत. तर मी गावीच असल्यामुळे गावात फिरणं वगैरे खूप होतं, तर मला व्हिडिओ काय एडिट करायला झाला नव्हता, तर मी आज वेळ भेटला म्हणून केला आहे आणि व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे. तर बघा एवढी आमटी केली होती आम्ही, साधारण आणखी थोडीशी. तर गंमत अशी झाली की आमटी एवढी टेस्टी झाली होती आणि ते काय झालं आम्हाला पुरलीच नाही संध्याकाळसाठी. पण येळवण्याची आमटी जेवढी मुरल तेवढी खूप छान लागते. आता तुम्हाला व्हिडिओमध्ये छोटं मोठं पातेलं कसं दिसतंय काय सांगता येत नाही. ही जी डाळ आहे ती साधारण 2 किलोची पुरण घातलेलं आहे आम्ही. बघा आता रथ दारात येणार होता म्हणून छोटंसं एक ताट तयार करून घेतलंय आणि असा हा रथ येतो आमच्या दारात. तर आम्ही तयार झालो होतो आणि पाठीमागं नाचत वगैरे रथ यायला वेळ लागत होता म्हणून आम्ही आमटी करून घेतली होती. थोडं थोडं आवरायला हवं ह्या हिशोबाने आम्ही केलं होतं. तर आजचा माझा जो आहे तो फॅमिली ब्लॉग आहे. तर मी सगळ्या माझ्या नंदा वगैरे किंवा गावात यात्रा कशी असते त्याचं शूट घेतलेलं आहे. बघा अशा पद्धतीने हे मुलं वगैरे नाचत होती आणि गुलाल खूप उधळत होती कारण आमच्या गावी सोनार सिद्धाची यात्रा असते, म्हणजेच भैरवनाथाची यात्रा असते. तर त्या भैरवनाथाला गुलाल असतो. तर बघा छान असा डान्स वगैरे मुलं करत होती. पालखी आणि रथ येतो तर त्यासमोर. आता काय होतं गावी गेल्यानंतर तेवढं शूट घ्यायला जमत नाही, तरी पण मी थोडासा छोटासा प्रयत्न केलेला आहे की आमच्या गावची यात्रा तुम्हाला दाखवण्याचा. थोडंसं काही व्हिडिओ फास्टही केलेत, नंतर आम्ही थोडे थोडे फोटोही काढले होते, तेही या व्हिडिओमध्ये दाखवलेत. बघा डान्स खूप छान करत होते मुलं. मी इथं थोडंसं फास्ट केलं आहे आणि आवाज जो आहे तो गाण्याचा मी म्यूट केलेला आहे कारण कॉपीराईट येतं, त्यासाठी मी आवाज म्यूट करून ठेवलेला आहे. तिथं म्यूट करता येत नव्हता म्हणून मी पूर्ण ब्लॉग आमचा नंदनचा वगैरे हसी मजाक चाललं होतं तेही मी ब्लॉग करून ठेवलेलं होतं, आवाज म्यूट करून ठेवलेला होता. तर बघा डान्स करून झाला. आता जे आहे ते हे आमच्या बाजूच्या घरासमोर आहे. आता आमच्या घरासमोर आल्यानंतर आम्ही पालखी थांबवून पूजा वगैरे करतो, तेही छोटंसं ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. चला तर छान असा डान्स चाललेला होता आणि थोडं थोडं पुढं निघालं होतं. हे जे आहे इथून आमचं घर होतं आणि घरासमोरून हे मुलं नाचत निघालेली होती. तर पुढं जे काठी वगैरे नाचवतात भैरवनाथाची ती आहे तीही व्हिडिओमध्ये दाखवते. हे कोणतं गाव आहे हे जे जवळपासचे असतील त्यांनी कमेंट करून नक्की सांगा. तरी पण मी स्वतःहून पण सांगते, हे पुसेगाव शेजारी डिस्कळ हे गाव आहे, त्या गावामध्ये अशी यात्रा भरली जाते. तर बघा यांनी लेझिम पथक पण बोलवलं होतं, जे मस्त असं डान्स वगैरे करत होत्या, अकॅडमीच्या मुली होत्या त्या. आणि आता तर सगळीकडे गावी यात्राच चाललेल्या आहेत. बघा अशा पद्धतीने हे काट्या नाचवल्या जातात. तर हे काट्या नाचवत होते आणि इकडं रथही हळूहळू पुढे येत होता. सगळ्यात पहिलं तर पालखी घेऊन येतात, पालखीची पूजा करतात आणि नंतर रथाची पूजा केली जाते. ज्यावेळेस रथ असा दारातून जातो किंवा पालखी, त्यावेळेस सगळ्या जण असे इतके नटून थटून मस्त आलेले होते की काय विचारायला नको. इतकं छान तयार झालेले होत्या सर्व लेडीज माणसं आणि खूप फिरतात पण दमत नाहीत अशी गोष्ट असते. कारण यात्रा म्हटलं की खूप उल्हास असतो. तर यात्रेसाठी गावी जाण्याची मजा ती काही वेगळीच असते बरं का. आज बऱ्याच दिवसातून मी हा सासरचा ब्लॉग घ्यायचा विचार करत होते, तर मला तो काही जमला नव्हता. तर म्हटलं चला आज आपण गावी यात्रेला आलोय तर हा छोटासा व्हिडिओ बनवून घेऊया. बघा हा जो आहे तो रथ आहे आणि रथावरती जी पैशाच्या माळा वगैरे लावतात ते खूप सारे असे माळा असतात. बघा गुलाल जो आहे तो मशीननी उधळला जात होता. पहिल्या काळामध्ये हाताने उधळत होते, पण आजकाल भरपूर जग पुढे गेलंय तर मशीनीने उधळत होतं. बघा इथं आमच्या बाजूला घर होतं, मी घराचा शूट काय घेतलेला नाही. तर अशा पद्धतीने साधं सिंपल आवरलं होतं सकाळी मी.
स्वयंपाक करायचा आणि रथाची पूजा करायची होती, त्याच्यामुळं बघा नंदूबाई सासूबाई अशा आम्ही मिळून सगळ्यांनी इथं पूजा केली पालखीची. याच्यामध्ये भैरवनाथाची मूर्ती असते, त्या मूर्तीची पूजा करतात. तर मिस्टर वगैरे सगळेच होते. आम्ही सगळेजण गावी गेलो होतो यात्रेसाठी. बघा ह्या ज्या आहेत त्या माझ्या सासूबाई आहेत. त्या थोड्याशा आजारी असतात तरी पण त्या गावी राहतात. तर असं कोणी कमेंट करू नका की त्या कशा होत्या काय. तर त्या गावाकडे असतात, दोघच असतात माझे सासू सासरे गावी. तर आम्ही असं सुट्टीला वगैरे मध्ये आधी जातो. बघा छान असा हा रथ जो आहे तो आलेला होता आमच्या दरवाजात. आता आम्ही परत इथं जाऊन पूजा करतो. तर बघा सगळीकडून बायका दिसत आहेत. ज्या साईडनं ज्याची घरं आहेत त्या साईडनं त्या उभा राहून मस्त असे पूजा करत होतो. आता ही पूजा वगैरे करून झाली की थोडेसे फोटो काढले आणि गुलाल वगैरे खेळलो. कारण यात्रेला आलोय म्हटल्यावर गुलाल तर खेळायलाच पाहिजे. बघा दोन नंदा माझ्या अगोदर आल्या होत्या आणि एक ननंद राहिली होती. तर त्या पण येत होत्या, पण थोडासा त्यांना गाडीचा प्रॉब्लेम झाल्यामुळे लेट झाल्यात. नंतर त्या आल्या, त्यांनाही थोडंसं व्हिडिओमध्ये मी घेतलेलं आहे. बघा एकामेकाला हळदी कुंकू लावून असं रथाचाही शूट घेतलाय. तर हे बघा अशा पद्धतीने गुलाल खेळला जातो आमच्याकडे. पहिलं खूप खेळायचे पण आता थोडंसं कमी झालेलं आहे. आणि मशीनच्या द्वारे अशी गुलाल उधळायचे, कारण कुणी कुणाच्या अंगावरती उधळायला नको म्हणून हा जो आहे तो मशीननीच गुलाल उधळला जात होता. खूप मन असं प्रसन्न वाटतं गावी यात्रेला वगैरे गेल्यानंतर, कारण सर्व लोक येतात यात्रेच्या वेळेस. सर्वांच्या गाठी भेटी पण पडतात, त्यासाठी आम्ही यात्रेला आलो होतो. चला तर छान असा हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा. बघा आम्ही आमच्या घराच्या इथं थोडेसे फोटोशूट केलेला होता. तर घर काही पूर्ण घेतलेलं नाही, मी दाखवलेलं नाही, कारण खरं सांगायचं तर दोघं जण सासू सासरे राहत असल्यामुळे घरात तेवढी स्वच्छता नव्हती. आणि परत कमेंट येतात की ताई घर असं होतं, ताई घर तसं होतं. तर वय झाल्यानंतर माणसांना तेवढं आवरायला जमत नाही. आणि आम्ही आदल्याच दिवशी गेलो होतो तर पूर्ण स्वच्छताही करायला आम्हाला जमली नव्हती. त्याच्यामुळे जेवढी होईल तेवढी आम्ही स्वच्छता वगैरे केली होती. पण कसं आहे घर मोठं असल्यानंतर वेळ पण तेवढाच लागतो. आणि पाहुणे येणार होते तर किचन वगैरे थोडंसं भांडी वगैरे घासून आम्ही साफसूफ केलं होतं. त्याचाही व्हिडिओ मला घ्यायचा होता पण तेवढा वेळ नव्हता, त्याच्यामुळे मी घेतलेला नाही. बघा एक नंदूबाई ज्या राहिल्या होत्या त्या आल्या होत्या. मस्त असं त्यांना आम्ही पोळ्या लाटायला बसवलं आणि मी पोळ्या भाजून घेत होते. तर नंदूबाई म्हणत होत्या की आल्या आल्या मला पोळ्या लाटायला बसवलंय भाऊजाईनी. तर आमची अशीच मज्जा मस्ती चालली होती की, पण त्यांची पोळी बघा केवढी मोठी असते आणि किती टंब फुगलेली असते. तर ह्या ज्या नंदूबाई आहेत त्या लेट आल्या होत्या आणि बघा त्या पुरणपोळ्या बनवत होत्या. तर त्यांची पूर्ण अशी पोळपूट भरून पुरणपोळी होती, जसं की 1-1.5 पोळीमध्ये पोट भरावं इथपर्यंत पोळी होती. बघा तुम्हाला साईडला दिसतंय की कसा पसारा आहे. तर मी नेक्स्ट टाइम गेल्यानंतर नक्की माझ्या घरचाही व्हिडिओ तुम्हाला दाखवेन, घर कसं आहे काय. आता हे गावाकडं असल्यामुळं गावी असंच राहतं थोडंसं. चला तर आम्ही छान अशा पुरणपोळ्या बनवल्या होत्या आणि चेष्टामस्करी चालली होती, हाय कर हे कर असं. त्याच्यामुळं बघा छान असं सर्व एकत्र आले आणि मिळून स्वयंपाक वगैरे केला ना तर खूप पटकन स्वयंपाक होतं आणि खूप छान पण वाटतं. एकत्र येण्याची मजाच वेगळी असते. बघा मी फक्त पुरणपोळ्या भाजत होते. खरं तर मी सासरी गेल्यानंतर नंदा वगैरे आल्यावर मला फार असं काम पडत नाही. फक्त स्वयंपाकामध्ये भाज्या वगैरे करणं हे जे काम असतं तेच माझं काम असतं. आणि कोणी कपडे धुणार, कोणी चपात्या वगैरे करणार, अशी कामं आम्ही वाटून करतो. तर बघा एवढा स्वयंपाक आम्ही केला होता. आता मला भात आमटी जी आहे ती एकत्र खायला आवडते, नाहीतर परत कमेंट येते की ताई तुम्ही ती भातात आमटी का टाकली होती. तर ते आमच्या सोलापूर पद्धतीप्रमाणे आम्ही भात आणि आमटी एकत्र करून खातो वाटीत. आणि हे ज्या आहेत ह्या सगळे सातार पद्धतीचे आहेत, तर त्यांनी वाटीने आमटी पेत होत्या. तर आम्ही तेवढं काय हे करत नव्हतो. बघा आम्ही 5 जण राहिलो होतो लास्टला जेवायला, मी माझे मिस्टर आणि 3 नंदा. तर आम्ही तेवढाच व्हिडिओ केलेला होता. आणि मुलगी होती व्हिडिओ करताना आत्ता, तर ती सांगत होती अगं हाय वगैरे करा, फक्त जेवण करताय तर सगळेजण जेवायला या. छान असा बेत केला होता. बघा संध्याकाळी नंतर आम्ही आवरलं आणि नंतर परत मंदिरात गेलो होतो. तर बघा तिथं जे होते ते पाळणे वगैरे होते,
त्याचाही थोडासा शूट घेतला. आता रात्र झाली होती, आम्ही साधारण 7:30-8 वाजता गेलो होतो. आणि आमच्याकडे कसं आहे, मंदिरात माहेर वासनींची ओटी भरले जाते. तर माझ्या नंदांना घेऊन मी मंदिरामध्ये गेले होते ओटी भरायला. बघा असं आमचं मंदिर आहे आणि हा परिसर आहे मंदिराचा. तर ह्या मंदिराच्याच परिसरामध्ये थोडक्या जागेत हे पाळणे, जम्पिंग जॅक हे सगळं ठेवलं होतं. आणि जे मोठे मोठे पाळणे होते ते दुसऱ्या साईडला होते. आणि आमच्यात आता एवढं कोण छोटं नाही, त्याच्यामुळे मी काय जास्त इकडे गेली नव्हती आणि शूट पण घेतला नव्हता. तरी मुलगी फिरून आली, तिने थोडासा शूट घेतला त्याचा. आणि बघा ह्या ज्या आहेत त्या माहेर वासनींच्या इथं मंदिरात ओटी भरली जाते. मंदिराचा शूट काय मला घ्यायला जमलेला नाही, कारण भयंकर गर्दी होती तिथं मंदिरात आणि कधी व्हिडिओ काढत बसणार. तर हे अशा पद्धतीने माहेर वासनींची ओटी वगैरे भरली जाते. तर मला म्हणत होत्या फोटो काढा, म्हणून मी फोटो काढत होते. आणि नंदूबाई म्हटलं तर त्या माहेर वासनी होत्या, तर तिथं त्यांना खूप साऱ्या मैत्रिणी भेटत होत्या त्यांच्या शाळेच्या वगैरे. तर त्या गप्पा मस्ती चालली होती त्यांची पण. बऱ्याच दिवसातून आलं की मैत्रिणी भेटल्यावर आनंद खूप वेगळा असतो. माझाही मैत्रिणींबरोबरचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती लवकर अपलोड होतील. मी इथून नंतर मी माझ्या माहेरी जाणार आहे. तिथून जे आहे सयाजीराजे पार्कला वगैरे गेलो होतो त्याचे व्हिडिओ तुम्हाला लवकर माझ्या चॅनलवरती अपलोड होतील मोठा. कारण आत्ता गावी असल्यामुळे मला तेवढं वेळ भेटत नाही की व्हिडिओ अपलोड करण्यासाठी. आणि रेंजचा पण थोडासा प्रॉब्लेम येतो, त्याच्यामुळे मी थोडंसं लेट व्हिडिओ टाकते आपल्या चॅनलवरती. बघा ह्या सर्व होत्या, ह्यांच्या मैत्रिणी होत्या माझ्या मोठ्या नंदूबाईंच्या. जसे की ह्या पण माझ्या नंदबाई लागतात. तर मी घेत होते व्हिडिओ शूट, आपली चालली होती माझ्या नंदेंची मस्करी. भाऊजाईला फोटो घ्यायला लावतात, हे करतात. तर बघा खूप छान असं आमचं मंदिर आहे भैरवनाथाचं. चला तर यात्रा झाली काल. आज आम्ही आलो होतो रानामध्ये. तर रानामधच्या तिथे आमच्या मंदिर आहे, त्या मंदिरात गेलो होतो. बघा आमच्या भागातील वातावरण खूप सुंदर आहे, डोंगराळ भाग आहे, त्याच्यामुळे खूप छान वाटतं आणि गरम पण तेवढं होत नाही. तर आम्ही गेलो होतो. वज्रेश्वरीचं मंदिर आहे हे. मग तिथून जाताना थोडासा फोटो वगैरे काढले होते, अगोदर व्हिडिओ काढला होता, ते व्हिडिओ मी याच्यामध्ये टाकलेला आहे. बघा छान असं मंदिर मी शूट घेतलेला आहे. पण हे मंदिर बंद होतं. आम्ही साधारण 5-5:30ला गेलो होतो, तर मंदिर बंद होतं. आतमधला काय शूट घेता आला नाही. हा आजूबाजूचा परिसर आहे, इथं पूर्ण नदी आहे. पाठीमागच्या 1-2 व्हिडिओमध्ये आपल्या शॉर्ट्समध्ये ही नदी दाखवलेली आहे मी. त्यावेळेस त्याला खूप पाणी होतं. आता जे आहे ते पूर्ण नदी आटलेली आहे, बिलकुल असं पाणी नाही ह्या नदीला. तर आम्ही सगळ्यांनी अगोदर मंदिरात दर्शन घेतलं. बघा हे बाहेरचा परिसर आहे, तर मंदिराला लॉक होतं, तर आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं. आणि त्याचबरोबर नंतर इथं छान होतं थोडंसं म्हणून फोटोशूट केला. आणि फोटोशूट झाल्यानंतर तर फोटोशूट झाल्यानंतर आम्ही रानात गेलो. तसं साधारण 6:30 वाजल्या होत्या. तर 6:30 वाजल्या होत्या. तर बघा इतकं छान वातावरण झालं होतं तिथलं की काय विचारायलाच नको. बघा सूर्य मावळत होता, तर किती सुंदर दिसते आणि एकदम फ्रेश वातावरण असतं रानामधलं. तर इथलं जे आहे ते काय होतं ते रानातलं काढून झालेलं आहे. त्याचनंतर ही जी आहे ती केळीची बाग आहे. हे बघा असा मोठा परिसर आहे, तो आमचं शेती आहे, ते मी तुम्हाला दाखवते. इकडे ही थोडीशी केळी आहे बांधावरती लावलेली. ही जी आहे ती केळीची बाग आहे, म्हणजेच एक 15-20 झाडं असतील साधारण. त्याचबरोबर तिथून आम्ही वरपर्यंत गेलो. तर आमच्या रानामध्ये एका साईडला नदी आणि एका साईडला ओढा आहे. तर बघा मस्त असं मकवान वगैरे लावलेलं होतं शेतात. तर छान असं बघा आम्ही रानामध्ये चाललो होतो. तर तिथे काय काय होतं ते मी दाखवते. एका साईडला भुईमुग होता, एका साईडला मकवान होतं. तर भुईमुगाला काही शेंगा लागल्या नव्हत्या. हे जी शेती आहे ती आम्ही दिलेली आहे वाट्याने करायला, तर ते करतात. आम्ही काही जास्ती शेतामध्ये नसतो, पण आल्यानंतर असंच राऊंड मारणं, आंब्याची झाडं वगैरे बघणं, चिक्कूची झाडं बघणं, याच्यासाठी आम्ही रानात येत असतो. तर खूप सुंदर वातावरण झालं होतं. 5:30-6 वाजल्या होत्या. कारण आज स्वयंपाकाचंही टेन्शन नव्हतं. सकाळीच मटण केलं होतं, पाहुणे वगैरे येऊन खाऊन गेले होते.
आता स्वयंपाकाचं टेन्शन नव्हतं म्हणून आम्ही संध्याकाळी थोडंसं फिरायला आलो होतो. चला तर बघा, खूप सुंदर असं हे रात्रीचं वातावरण दिसत होतं इथलं आणि सूर्य वगैरे छान दिसत होता. हे चिंचेचं झाड आहे. पाठीमागे ह्याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला होता. त्यावेळेस तिथं खूप चिंचा होत्या. भुईमुगाला शेंगा लागल्या नव्हत्या, पण असं वाटत होतं की उपटावा आणि खावा. तर हे बघा, एक चिंच सापडली तर मी चिंच फोडून खात होती. एकच चिंच सापडली होती, वरती होत्या झाडाला, पण ते काय काढायला झालं नाही. तर छान असं हे रानातलं आमच्या काय काय केलेलं होतं बरेच. तर कुठं उन्हाळी बाजरी वगैरे असं लावलेलं होतं. त्याचबरोबर ह्याच्या अगोदर आपल्या चॅनलवरती आंब्याचे व्हिडिओ शेअर केलेले होते शॉर्ट्स व्हिडिओमध्ये. तर आजचा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ना, नक्की कमेंट करून सांगा. आणि आवडला असेल तर जाता जाता एक लाईक करा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. मस्त असे आंबे, उन्हाळ्या सुट्टीतले आंबे आम्ही खाऊन येतो. त्याच नंतर आपले रेसिपीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड होतील. थोडासा ब्रेक घेतलेला आहे कारण उन्हाळा सुट्टी आहे, एन्जॉय करण्यासाठी. चला तर बाय बाय.